पोरांची लग्न ठरेनात या फलकाची सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू आहे। चंदगडमधील कोवाड गावामध्ये हे फलक लागलेत आणि गावात होणाऱ्या अपुऱ्या आणि दूषित पाण्यामुळे गावात ही परिस्थिती असल्याचं मार्मिक फलक सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। गावातल्या रस्ते, कचरा आणि अतिक्रमण यावरती सुद्धा या फलकातून लक्ष वेधण्यात आलेलं आहे। या समस्येमुळे कोणी मुलांना मुली लग्नाला द्यायला तयार नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या कोंढाळी परिसरात एकाच कुटुंबातील 2 बालविवाह रोखण्यात आलेले आहेत। 19 वर्षीय युवकाचं कारस्थान उघड झालंय आणि बाल संरक्षण कक्षाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर लग्नाचा आमिष देत वारंवार शोषण केल्याचा आरोप देखील पीडित मुलीकडून करण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये 22 एप्रिलला हा विवाह होणार होता। आरोपी युवक सध्या फरार झालाय। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। उदय, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण एकाच कुटुंबातील 2 बालविवाह हे रोखण्यात आलेले आहेत। अशा घटना अजून सुद्धा घडत आहेत। नक्कीच ही खरं तर धक्कादायक बातमी आणि महाराष्ट्राच्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी बातमी आहे। कारण एकाच कुटुंबामध्ये 2 होणारे बालविवाह जे आहेत ते रोखण्यात यश आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीनं बालविवाह होत आहे या निमित्तानं स्पष्ट झालेला आहे। याच्यातली धक्कादायक माहिती म्हणजे जो या लग्नातला वर मुलगा होता त्यांना एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। मात्र त्यांनी तिला धोका देत दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी लग्न त्याचं जे आहे ते ठरलेलं होतं आणि त्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी त्याचं लग्न होणार होतं। ही बाब चाइल्ड हेल्पलाईनला कळल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईननं त्याच्या घरी भेट दिली आणि त्यातलं तिसरं धक्कादायक म्हणजे त्या नवरदेव मुलाच्या लहान बहिणीचं म्हणजे ती देखील अल्पवयीन होती आणि तिचं देखील लग्न जे आहे ते ठरणार होतं। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एकाच कुटुंबामधल्या 2 मुलांचं जे आहे ते अल्पवयीन मुलांचं लग्न होणार होतं। मात्र चाइल्ड हेल्पलाईनला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस विभाग असेल, शिक्षण विभाग असेल यांना सोबत घेऊन जे आहे ही कारवाई करत हे लग्न जे आहे ते रोखून धरलेलं आहे। मात्र समाजासाठी ही चिंतेची बाब आहे की जर अशा पद्धतीने अवघ्या 16 आणि 17 वर्षाच्या मुलीचं आणि मुलांचं लग्न लावत असेल तर या सगळ्या बाबतीत समाजाने चिंता करायला पाहिजे। हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे। निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी आपण बघूया। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती 11 वाजताच ब्लॉकला सुरुवात झालेली आणि प्रत्यक्षात 12 वाजता या कामाला सुरुवात करायची असल्यामुळे खबरदारी म्हणून 11 वाजता ब्लॉक सुरू करण्यात आलेला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे। यावेळेला वाहतूक जुन्या मुंबई पुणेकडे या मार्गाकडे वळवण्यात आलेली आहे आणि आज पुण्यामध्ये येणारी वाहतूक ही खुली असणार आहे। SRTC कडनं मिसिंग लिंकच्या तोंडाशी असलेला जो ब्रिज आहे त्याचं काम करण्यात येणार आहे। त्या संदर्भाने आज हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। सदरचा ब्लॉक हा 12 ते 3 या दरम्यान घेण्यात येणार आहे। परंतु किवळे येथून औंढे ब्रिज म्हणजे ज्या ठिकाणी काम सुरू होणार आहे तो जो प्रवास आहे तो 1 तासाचा कंटेनर जर आपण इथून सोडला तर तो 1 तास तिथे जायला लागेल। त्यामुळे आपल्याला 11 वाजता आपण 11 वाजता बंद करणार आहोत व सदरची वाहतूक ही पर्यायी मार्गाने कामशेत, देहू रोड, कामशेत आणि पुढे लोणावळा अशी वळवण्यात आलेली आहे। मिसिंग लिंकच्या तोंडाशी एक ब्रिज MSRTC बांधतंय। तो ब्रिज लोणावळ्याकडून पवनानगर साईडला जाण्यासाठी बांधलेला आहे। त्या ब्रिजचं काम जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि त्या ब्रिजचं पुणे कॉरिडॉर आणि मुंबई कॉरिडॉरवरती जे त्याला शटरिंग लावलेलं आहे खालून ते काढण्यासाठी आणि त्यात तो तेवढा भाग हा पेंटिंग करण्यासाठी हा ब्लॉक घेतलेला आहे दुपारी 12 ते 3 आज। तर आज मुंबई कॉरिडॉरसाठी हा ब्लॉक आहे। ते शटरिंग काढण्याचं काम 12 वाजता चालू होईल। तर किवळेला पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण हा 11 वाजता ब्लॉक घेतोय। म्हणजे इथून ही ट्रॅफिक जुन्या मुंबई पुणे हायवेनी लोणावळ्याकडे जाईल। तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कुसगाव या ठिकाणी मिसिंग लिंक जवळील पुलाच्या रंगरंगोटी आणि डागडुजीच्या कामामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक 3 तासाकरता बंद ठेवण्यात आलेली आहे। कामादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी महामार्ग पोलीस तसंच MSRTC यांनी खबरदारीचं पाऊल उचललंय। दरम्यानच्या काळात प्रवाशांना मुंबईच्या दिशेने प्रवासासाठी कुठलीही अडचण होऊ नये म्हणून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने वाहतूक डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि एक्सप्रेसवेवरील 94 किलोमीटर किवळे चौक या ठिकाणी महामार्ग बंद करण्यात आलेला असून प्रवाशांना पुढे देहू रोड, तळेगाव, कामशेत, लोणावळा या मार्गे मुंबईचा प्रवास करता येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे। सध्या मी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील चिवळे एक्झिट या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणाहून महामार्ग पोलिसांनी पुढे रस्ता बंद केलेला आहे। खरं तर मिसिंग लिंक या ठिकाणी समोर जो पूल आहे त्या पुलाची डागडुजी, दुरुस्ती तसेच पेंटिंगचं काम करण्यात येणार आहे। यासाठी आज
मुंबईकडे जाणारी जी लेन आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं वाहन चालकांना पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. खरं तर आता जुन्या मुंबई पुणे महामार्गाने या सर्व प्रवाशांचा प्रवास असणार आहे. आता पुढे देहरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत यापासून जो आहे तो पुढे मुंबईचा प्रवास असणार आहे. आपल्यासोबत महामार्ग पोलीस अधिकारी आहेत. सर, काय सांगाल कशा प्रकारे आता हा प्रवास असणार आहे? आता हे ट्रॅफिक बंद केलेलं आहे. आपण 11 ते 2 या पिरियड मध्ये काम होणार आहे तिथं. आणि मिसिंग लिंक जो आहे, जो पुणे मुंबईला जोडणारा मिसिंग लिंकचा तिथे असणारा जो ब्रिज आहे त्याचं काम सुरू आहे. ते काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरात लवकर काम सुरू होऊन आपण हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्व जनतेचं आमचं आव्हान असणार आहे की आपण जुना जो मुंबई हायवे आहे त्या याचा उपयोग करावा आणि प्रशासनास सहकार्य करावं. आपण जर पाहिलं तर महामार्ग पोलिसांकडून वाहन चालकांना आव्हान करण्यात आलेलं आहे की जुन्या मुंबई पुणे महामार्गाचा अवलंब करावा आणि आपला प्रवास जो आहे तो सुखकर करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, देवरोड. आता बातमी धाराशिवमधून. धाराशिवच्या परंडा तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळला. शिरगाव या ठिकाणी शहाजी मिसाळ या शेतकऱ्याची 15 एकर पपईची बाग जी आहे ती अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालेली आहे. अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकऱ्यावरती मोठं संकट ओढावलंय. चक्रीवादळामुळे आणि गारपट्टीमुळे भरपूर असं नुकसान झालेलं आहे पपईचं. 9 एकराचा प्लॉट होता, त्यामुळे काय खर्चही निघलेला नाही. आणि आधीच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यातनं कसं तरी सावरून खर्च करून भरपूर डबल खर्च झालेला होता. त्यातनं सावरून परत उभारली तर आता ही चक्रीवादळानं नुकसान झालेलं भरपूर.